भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसें विरोधात एसीबीनं पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय। खडसेंसह त्यांची पत्नी आणि मेहुण्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही एफआयआर दाखल करण्यात आली असून यामध्ये अजून कोणताही तपास झालेला नाहीये। हेमंत गवंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट क्रिमिनल याचिका दाखल केली आहे। तर ही एफआयआर दाखल करून त्यानुसार आता तपास सुरू केला जाईल अशी माहिती देखील एसीबीनं दिली आहे। खडसेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झालेली आहे। तर आपण बघतोय की एमआयडीसीने देखील आता खडसेंच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे खडसेंच्या अडचणीत निश्चितच यामुळे वाढ झाली आहे। आणि खडसेंविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसीबीची ही कारवाई मुंबई हायकोर्ट आदेशानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर खडसेंच्या पत्नी आणि मेहुण्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एसीबीनं खडसेंविरोधात ही कारवाई केली आहे आणि त्यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अधिक चर्चा करूया। थेट पुण्याहून नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत। नितीन, आपण पाहतोय एमआयडीसीने देखील आता खडसेंच्या विरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे निश्चितच खडसेंच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे, काय सांगा? स्वाती, निश्चितपणे हा जो गुन्हा आहे तो हायकोर्टाच्या सूचनेनुसार किंवा आदेशानंतर दाखल झालेला आहे। हायकोर्टात या प्रकरणाची जी याचिकेवर सुनावणी सुरू आहे त्याची आज सुनावणी होती आणि मागच्या सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टानं गुन्हा दाखल करण्यास सांगितलेलं होतं। मात्र आज सुनावणी असताना काल शेवटच्या क्षणी काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। हा जो गुन्हा दाखल झालेला आहे, जे मूळ तक्रारकर्ते होते हेमंत गावंडे, त्यांच्या तक्रारीवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि विशेष बाब म्हणजे हायकोर्टाची मागची सुनावणी झाली त्याच्या एक दिवस आधीच बंड गार्डन पोलिसांनी गावंडेंना पत्र दिलं होतं की या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकत नाही, तेवढे पुरावे किंवा तेवढं तथ्य या प्रकरणामध्ये नाही। मात्र त्याच तक्रारीवरून काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा, ही जी जमीन आहे, हा जो व्यवहार झाला आहे त्याची चौकशी मागच्या 30 वर्षांपासून ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात आहे आणि जे उकानी म्हणून अब्बास उकानी म्हणून ज्यांच्याकडनं खडसेंनी ही जमीन घेतलेली आहे त्यांचा या जमिनीची काहीही संबंध नाही, त्यांच्या ताब्यात किंवा वहिवाटीमध्ये ही जमीन नव्हती। तरी ही जमिनीचा व्यवहार कसा झाला, त्याच्या मागचं काय कारण आहे हे तपासलं जाणार आहे। त्यामध्ये आयपीसी इंडियन पिनल कोड प्रमाणे सेक्शन्स लावण्यात आलेले आहे आणि या दुसरा आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम यानुसार देखील चौकशी होणार आहे। त्यामध्ये ते सेक्शन्स देखील या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। खडसेंनी 5 कोटी रुपयांना ही जमीन घेतलेली आहे, ते 5 कोटी रुपये कुठून आले याची तपासणी आता एसीबी करणार आहे। त्यामुळे हा जो एकूण प्रकार आहे त्याची व्याप्ती वाढलेली आहे। एमआयडीसीचं जमीन खरेदी प्रकरण ते बेकायदा आहे किंवा कायदेशीर आहे याच्या पुढे जाऊन आता खडसेंच्या संपत्तीपर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे। आता याची व्याप्ती कितपर्यंत ठेवायची, फक्त 5 कोटी रुपये कुठून आले ते तिथपर्यंतच ठेवायची का एकूण खडसेंची संपत्ती, सर्व संपत्तीची चौकशी होणार? हा सर्वस्वी आता तपास यंत्रणांचा किंवा जी चौकशी करणार आहेत त्यांच्या अधिकाराचा भाग आहे। या गुन्ह्यामध्ये स्वतः एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी, त्यांचे जावई आणि ही जमीन त्यांच्याकडनं घेतली ते उकानी आणि इतर यांना आरोपी करण्यात आलेला आहे। खडसेंनी पदाचा दुरुपयोग करून दबाव टाकून ही जमीन उकानींकडनं त्यांच्या ताब्यात नसताना घेतली असं या फिर्यादीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। पोलिसांनी तसा गुन्हा दाखल यात खडसेंना सरकारच्या बाजूने म्हटलं तर एमआयडीसी आहे, उद्योग खातं आहे, त्यांनी स्पष्टपणे अशी भूमिका घेतलेली आहे की ही जमीन एमआयडीसीचीच होती, एमआयडीसीच्या ताब्यात होती। उकानींचा यांचा उकानी नक्कीच नितीन, तर आपण बघतोय की एसीबीच्या या कारवाईमुळे आता खडसेंच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।